पंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे तेजस्विनीने मनस्विनीला घेऊन आलेली असते आणि तिने तिचे दोन्ही हात त्या व्हीलचेअरला बांधलेले असतात. तेव्हा तेजस्विनी मनस्विनीला म्हणत असते, हे तू माझ्यासोबत काय करतेस? असं करू नकोस ना प्लीज, मला सोड ना. हे बघ, असं करून तुला काय मिळणार आहे? का वागतेस माझ्यासोबत असं? त्यावेळेला आता मनस्विनी म्हणत असते, तुला त्रास होतोय का? तुला सोडण्यासाठी मी थोडीशी मदत करू का? जर तुला त्रास होत असेल तर थांब, मी तुला मदत करते. असं म्हणून आता ती तिला मदत करायला लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता तेजस्विनी आणि मनस्विनी ह्या दोघीजणी अगदी उंच डोंगरावर टेकडीवर असतात आणि उंच टेकडीवर असल्या कारणाने आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता मनस्विनीने खूपच मोठा डाव इथे साधलेला असतो. खरा डाव असा असतो आणि तो म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे जी काही मनस्विनी आहे ती मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते, बाद झालं आता, मी तुला एक गोष्ट सांगत आहे. आणि ती म्हणजे की हे बघ, मी तुला काय सांगत आहे तर आत्ताच्या आत्ता तू एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे जो काही तुझा भूतकाळ आहे, सखीसोबत घालवलेल्या ज्या काही चांगल्या मुमेंट्स आहेत त्या सगळ्या मुमेंट्स तुम्हाला सांगायच्या आहेत असं आता इकडे ते बोलत असतात. आणि तुम्हाला सखीसोबत राघवसोबत ज्या काही चांगल्या मुमेंट्स घातलेल्या आहेत ना त्या सगळ्या मुमेंट्स तुम्हाला सांगणार आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे ती म्हणत असते, अगं पण का करतेस तू हे असं? आणि तेव्हा ती म्हणत असते, मी तुला विचारले ना तेवढंच सांगायचं, बाकी काहीच मला सांगायचं नाही, समजलं? असं बोलल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, हे बघ, असं करू नकोस, मला सोड इथून, मला सोड, मी नाही सांगू शकत तुला काही. का नाही सांगू शकत? तुला हे सगळं काही मला सांगावंच लागणार आहे, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे तेजस्विनी म्हणत असते, नाही, हे बघ, तू असं का करतेस? मला आत्ताच्या आत्ता इथून सोड. का सोडू मी तुला? सांग ना. जे काही राघवसोबत तू क्षण घातलेले आहे, सखीला कशाची ॲलर्जी आहे, सखीला नेमकं काय काय लागतं, कशा पद्धतीने काय काय गोष्टी लागतात, हे सगळं तुम्हाला सांगायचं आहेस. आणि जोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी ओरडत असते आणि म्हणत असते, हे बघ, असं करू नकोस, हे बघ, असं करू नकोस, प्लीज प्लीज मला सोड, असं करू नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण तेव्हा आता मनस्विनी खुनशी हसत असते आणि ती म्हणत असते, का, कशी सोडणार आहे मी तुला? आणि तुला असं वाटतं का की मी तुला सोडेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होतील म्हणून? तेव्हा अजिबातच हे सगळं असं होणार नाही आहे. बोल, सांगणार आहेस का? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, का असं करतेस तू, का असं करतेस, सांग ना. तेव्हा ती म्हणत असते, खूप झालं तुझं हे सगळं. असं म्हणून आता लगेचच मनस्विनी इथे तेजस्विनीच्या कानाखाली मारते आणि म्हणत असते, हिचा राग फक्त आणि फक्त त्या सगळ्या गोष्टीसाठी जिथे तू माझा अपमान केलास त्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि त्यानंतर बरं आता बाद झालं, मी काय सांगते ना ते तू नीट ऐक. हे बघ, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आता मी रेकॉर्डर ऑन करत आहे आणि रेकॉर्डर ऑन केल्यानंतर मी आत्ता तुला काही गोष्टी इथे विचारत आहे, त्या सगळ्या गोष्टी तू इथे सांगायच्या आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही कान्हा आहे तो कान्हा मात्र इथे सखीला शोधत असतो, पण सखी त्याला कुठेच सापडत नसते. तो कंटिन्यू ओरडत असतो, सखी सखी म्हणून, पण सखी त्याच्या बाजूला नसते. सखी मॅडम, तुम्ही कुठे आहात? सखी मॅडम, प्लीज तुम्ही सांगा ना कुठे आहात? असं आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही मनस्विनी आहे ती मनस्विनी एक मोबाईलचं टेप रेकॉर्डर ऑन करते आणि मोबाईलचं टेप रेकॉर्डर ऑन केल्यानंतर आता त्यामध्ये ती तेजस्विनी जे जे काही बोलेल ते सगळं काही ती सांगू लागते. आणि ज्या गोष्टी इथे तिला माहिती असतात किंवा ज्या गोष्टी ती राघव आणि सखीबरोबर जगलेली असते ते सगळं काही ती तिला सांगत असते. आणि त्यानंतर ती म्हणत असते, आणि 11 वर्ष तर तू मला इथे डांबून ठेवलं होतंस, 11 वर्षानंतरचं मला काहीच माहिती नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की ती विचार करत असते, म्हणजे झालं एवढंच सगळं होतं का? तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, तू असं का करतेस? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस, ह्या सगळ्या गोष्टीने काय होणार आहे?
आणि तुला नाही कळत आहे तू कशा पद्धतीने वागतेस तर. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना ताई, तुला एक गोष्ट सांगू का, आत्तापर्यंत खूपदा तुला माफ करण्याचं बघितलं आहे, पण आता मी नाही माफ करणार आणि त्याच वेळेला आता तुला मरायचं आहे, समजलं तुला. तेव्हा ती म्हणत असते, नाही नको असं करूस, नको असं करूस. पण त्यावेळेला ती म्हणत असते, का नको करू. तेवढ्यातच आता इकडे त्या व्हॅनमधून आई मला वाचव गं, आई मला वाचव गं असा एक आवाज येत असतो. आणि तेव्हा आता तेजस्विनीला असं वाटत असतं की त्या व्हॅनमध्ये सखी ठेवली आहे आणि त्यामुळे ती आता त्या व्हॅनकडे धावतच जाते. आता त्या व्हॅनकडे धावतच गेल्यानंतर ती कशीबशी जीवाच्या आकांताने आणि ताकद लावूनच त्या व्हॅनचा दरवाजा ती ओपन करण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हा ते मनस्विनीला राग येत असतो. आता तेजस्विनीने तो व्हॅनचा दरवाजा उघडलेला असतो. व्हॅनचा दरवाजा उघडल्यानंतर समोर पाहते तर काय, समोर एक मोठी बाहुली ठेवलेली असते आणि तिने एक टेप रेकॉर्ड ठेवलेलं असतं. आणि बाहुली आणि टेप रेकॉर्ड ठेवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तिने फक्त आणि फक्त हे तिला घाबरवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात असंच आपल्याला इथे दिसून येत आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला कान्हा कंटिन्यू इथे सखे मॅडम करून आवाज देत असतो, ओरडत असतो, कुठे आहात तुम्ही सखी मॅडम, कुठे आहात तुम्ही. कारण हा जो एरिया आहे ना हा त्याच्यासाठी नवीन होता आणि त्यामुळे त्याला सखीची फार काळजी वाटत होती. आता थकलेला जो काही इथे कान्हा आहे, आता कान्हा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की नेमकी सखी कुठे असेल. आता तेवढ्यातच पाठीमागून सखी येते आणि तेवढ्यातच पाठीमागून सखी आल्यानंतर कान्हाच्या पाठीवर हात ठेवते आणि त्याला म्हणत असते की मी आलेली आहे असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच इकडे आता जी काही सखी आहे ती त्याच्यासमोर उभी असते. आणि तेव्हा कान्हाला फार राग येतो. राग आल्याबरोबर तो लगेचच आता इकडे तिला मिठीसुद्धा मारत असतो आणि म्हणत असतो, काय आहे हे सखे मॅडम सगळं, तुम्ही कुठे होता, तुमची हिंमत कशी झाली इथून अशा पद्धतीने निघून जाण्याची, हे सगळं काय केलं तुम्ही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता त्याच वेळेला इकडे दुसऱ्या बाजूला मनस्विनी ही तेजस्विनीच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि तेव्हा म्हणत असते, बघितलं काय शेवटी काय झालेलं आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही कान्हा आहे तो म्हणत असतो, हे सगळं काय आहे. आणि आता इकडे तेजस्विनी मनस्विनीला म्हणत असते, अगं हे काय आहे. आणि तेव्हा मनस्विनी सांगते, काय आहे अगं माझी भोळी ताई, तू फसली आहेस का, तुला काय वाटतं, अगं हा AI चा जमाना आहे आणि अशा AI च्या जमान्यामध्ये हे असं काही होऊ शकतं. एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का की ह्या AI च्या जमान्यामध्ये मी काहीही करू शकते आणि मी कोण आहे ही सुद्धा गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तिला हसायला येतं आणि तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सखी आहे ती म्हणत असते, काय झालं. त्यावर कान्हा म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही वेड्या आहात का, तुम्ही डोक्यावर पडलात का, तुम्ही असं कसं वागू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने कशा करू शकता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे सखी म्हणत असते, अरे काय चाललंय कान्हा, एवढं चिडण्यासारखं काय झालंय. त्यावर तो म्हणत असतो, हा एरिया आपल्यासाठी नवीन आहे आणि तरीसुद्धा तुम्ही इथे आलेला आहात आणि आल्याला तर आहात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते का, तुम्ही असं कशा पद्धतीने वागू शकता तेच मला काही केल्या कळत नाही आहे. का असं वागलात आणि कुठे होता तुम्ही, मी किती घाबरलो होतो कळतंय का तुम्हाला. आणि त्यानंतर सखी म्हणत असते, सॉरी कान्हा, पण माझ्या नसण्यामुळे तुला एवढा फरक पडतोय ही गोष्ट आत्ता मी समजते. आणि काय रे, कितीतरी वेळा मी तुला एक गोष्ट बोलले, तुझ्या मनातल्या भावना मला सांग म्हणून कितीतरी वेळा मी तुला विचारण्याचा तो प्रयत्न केला आहे, पण तू मात्र मला काहीच सांगत नाही आहेस. आणि आत्ता मी 2 मिनिटासाठी तुझ्यासमोर नव्हते तर लगेचच तू इथे अशा पद्धतीने एवढा रिॲक्ट झालास आणि ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेस. सांग ना, बोल ना, नेमकं तुला असं का वाटतंय. त्यावर आता इकडे कान्हा म्हणत असतो, प्लीज असं बोलू नका ना, शांत व्हा. त्यावर आता पुन्हा सखी म्हणत असते, अरे शांत व्हा म्हणजे, बोल ना कान्हा माडे, नेमकं मी 2 मिनिटासाठी इथे नव्हते तर तू एवढा रिॲक्ट का बरं झालास, बोल ना कान्हा माडिक बोल, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का, किंवा तुला मला ह्या गोष्टी सांगाव्याशा नाही का वाटत. असं म्हटल्याबरोबर आता कान्हाला पुन्हा आणखी चिडलेला असतो. तो म्हणत असतो, बाद झालं, नाही आहे मी कान्हा माडिक, समजलं तुम्हाला, नाही आहे मी कान्हा माडिक, मला तुम्ही कान्हा माडिक म्हणू नका. असं म्हटल्याबरोबर आता सखीला प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते, म्हणजे
तू कानामाडिक नाही आहेस म्हणजे कोण आहेस असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती त्याच्याकडे पाहत असते, तो म्हणजेच की संशयाने. आणि इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की हे सगळं तेजस्विनीला समजलेलं असतं. आता लगेचच ती म्हणत असते, का केलंस तू असं, हे का वागतेस अशा पद्धतीने? अगं जरा तरी लाज ना, आणि जरा तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर ना, का असं करतेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मला सोड ना, प्लीज मला सोड, हे बघ असं करू नकोस ग. एवढी वर्ष मी माझ्या पोरीपासून, एवढी वर्ष मी माझ्या घरापासून लांब राहिले, मग आता तू अशी का करतेस? हे बघ जरा विचार कर ना ह्या सगळ्या गोष्टींचा, असं तेजस्विनी काकुलतीला येऊनच म्हणत असते. पण तेव्हा मात्र मनस्विनीला काही फरक पडत नसतो. ती म्हणत असते, बाद झालं ग ताई, बाद झालं. किती आणि कशा पद्धतीने हे सगळं करणार आहेस? अगं एवढ्या वर्षाचं माझं ऐश्वर, एवढ्या वर्षाचं माझं वैभव, हे सगळं मी मिळवलं होतं आणि एका झटक्यात ते माझ्या हातून दूर जाईल असं कसं होणार आहे? असं होणं शक्यच नाही. समजलं तुला? तुला असं का वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होतील म्हणून? तसं अजिबातच होणार नाही. समजलं तुला? मी म्हणेल त्याच पद्धतीने होणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी तू तुझ्या मुलीला भेटलेली असलीस ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कायम मी तिथे राहणार आहे. आणि त्याचबरोबर आज तुला इथून कोणीही वाचवणार नाही. समजलं तुला? असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. असं बोलून पुन्हा त्याच ठिकाणी तिला घेऊन आल्यानंतर तिचा तोल जातो. आणि तोल गेल्यानंतर आता मनस्विनी पुन्हा त्या दरीमध्ये पडलेली असते. आता ती दरीमध्ये पडते आणि त्याचबरोबर काहीच अंशी ती इथे त्या दगडाला धरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता इकडे तिला तेजस्विनी म्हणत असते, बघितलंस का कशा पद्धतीने देव, कशा पद्धतीने खेळ स्वतःबरोबरच तुझ्याबरोबर खेळलेला आहे, कळतंय का तुला? आता इकडे लगेचच जी काही सखी आहे ती त्याला म्हणत असते, बोल ना, असं का बोलत होतास तू? तू असं का म्हणालास की मी काना नाही आहे म्हणून? मग तू कोण आहेस, बोल ना. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, प्लीज सखी मॅडम, हे सगळं काय आहे? आणि त्याचबरोबर तुम्ही असं का म्हणताय? हे बघा चुकून झालं असेल काहीतरी गोष्टी. बघा सखी मॅडम, मी आत्ता काय म्हणतोय ना, त्या सगळ्यात गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आत्ताच्या आत्ता आपल्याला ना इथून निघून गेलं पाहिजे. आणि हा सगळा सुमसाम रस्ता आहे, समजलं तुम्हाला? असं म्हणून आता कान्हा सगळ्या ठिकाणी इथे गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण काही केल्या एकही गाडी वगैरे थांबत नसते. आणि तेव्हा तो आता विचार करतो काय करावं. त्याच वेळेला सखीला आता सर्दी खोकला होत असतो, ठसका लागतो, खोकला येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता कान्हा म्हणत असतो, बघितलं, झालं ना, मी म्हटलं होतं ह्या सगळ्या गोष्टी नका करू म्हणून, पण तुम्ही ऐकल तेव्हा का? घ्या हे औषध घ्या. त्यावर ती म्हणत असते, आता हे औषध कुठून आणलंस आणि हे कडू असेल, नाही घ्यायचंय मला. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, हे तुमच्या आईनं बनवून दिलेलं आहे, हे औषध तुम्ही घ्या प्लीज. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे रिकॅपमध्ये दाखवलेलं आहे, सखी आणि कान्हा हे बाहेर जाणार म्हणून आता तेजस्विनीने औषध बनवून दिलेलं असतं. तेव्हा तेजस्विनी त्याला म्हटलेली असते, हे बघ, तू कितीही आणि कशाही पद्धतीने काहीही सांगण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा एक गोष्ट नीट लक्षात ठेव, कितीही म्हटलं तरी सखी बाहेर गेल्यावर थंड खाईलच आणि ती काही केल्या तुझं ऐकणारच नाही. आणि त्यामुळे मी तुला ही गोष्ट सांगते की काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जे काही आहे ना ते औषध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू घेऊन जा आणि तिला तिथे गेल्यानंतर दे. आणि तेव्हा आता तो म्हणत असतो, हे औषध तुमच्या आईनं घरी बनवलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे औषध देत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता पिऊन घ्या, हे पूर्ण कडू वगैरे काहीच नाही आहे, समजलं? असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता तिच्याकडे शेवटी पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आणि तिच्याकडे शेवटी पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आता शेवटी तिला ते औषध प्यावंच लागणार असतं. आता शेवटी ती ते औषध पिती खरं, आणि पिल्यानंतर आपण पाहतो की आता तिला ते फारच कडूसुद्धा लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला मनस्विनी ही दरीमध्ये कोसळलेली असते. अगदी थोड्याशा अंतरावरच ती असते. आणि तेव्हा ती तिला पूर्ण थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज ग, प्लीज तेजस्विनी, मी तुझी सख्खी बहीण आहे, प्लीज मला वाचव ना. हे बघ असं करू नकोस, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी केल्यास तर काय होणार आहे, असं करू नकोस ना, प्लीज प्लीज मला ह्या दरीमध्ये पडण्यापासून तू वाचव ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की
इकडे तेजस्विनी मनस्विनीला म्हणत असते, बघितलंस ना, म्हणजे नियतीचा खेळ कसा आहे. तू काय करायला लागली होतीस आणि तुझ्यासोबत काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तरी तुझ्या लक्षात येत आहेत का. त्यावर ती म्हणत असते, नको असं करूस प्लीज, असं नकोस ना बोलू, कारण मी तुझी कोण आहे, मी तुझी बहीण आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. हे बघ प्लीज असं करू नकोस, मला वाचव ना, मला वाचव ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तेव्हा तेजस्विनी मनस्विनीला म्हणत असते, मी तुला वाचवेल पण एका अटीवर वाचवणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, काही कर पण मला वाचव ना, असं म्हणूनच ती आता तिच्यासमोर गयावया करत असते. आणि तिच्यासमोर गयावया करत असताना आता ती म्हणत असते, जोपर्यंत सखी आणि कान्हा इथे येत नाही तोपर्यंत मी तुला अजिबात वाचवणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, नाही असं करू नकोस, नाही हे बघ असं करू नकोस. पण आता सरकारचा मोबाईल तिथे पडलेला असतो आणि सरकारचा मोबाईल तिथे पडल्यानंतर लगेचच आता इथे तेजस्विनी तो फोन हातामध्ये उचलून घेते. आणि तो फोन हातामध्ये उचलून घेतल्यानंतर लगेचच आता इकडे ती सखीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. आता सखीला फोन लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती सखी जी आहे ती फोन उचलत नाही. तेव्हा कान्हा म्हणत असतो, काय झालं सखी मॅडम, कोणाचा फोन होता, तुम्ही का नाही उचलला. तेव्हा ती म्हणत असते, सरकारचा फोन होता. तेव्हा कान्हा म्हणत असतो, असं काय करताय, उचलायचा ना आणि फोन स्पीकरवरती टाकायचं, असं का केलं तुम्ही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की पुन्हा एकदा फोन येतो आणि पुन्हा एकदा फोन आल्यानंतर शेवटी सखी तो फोन उचलते. आता सखीनं तो फोन उचलल्याबरोबर आता लगेचच इकडे तेजस्विनी म्हणत असते, सखी बाळा मी आहे, मी बोलते, मी तुझी आई. अगं आई, तू सरकारच्या फोनवरून फोन का केलास आणि सरकारचा फोन तुझ्याकडे कसा. त्याच वेळेला ती म्हणत असते, अगं मनस्विनीने मला किडनॅप केला आहे आणि ह्या इथे डोंगराच्या दरीपाशी आणला आहे, असं म्हटल्यानंतर तू ताबडतोब एग सखी, असं ती म्हणत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता आपण पाहतो की लगेच सखी म्हणत असते, आई आई तू काळजी करू नकोस, आई आई तू काळजी करू नकोस, आम्ही ताबडतोब येतो, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता एक येणारा रिक्षा असतो. ती रिक्षा हे लोक पकडतात आणि रिक्षा पकडल्याबरोबर लगेचच आता ती लोक तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा कान्हा म्हणत असतो, हे बघा सखी मॅडम, अजिबात घाबरू नका, काही होणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण ताबडतोब पोहोचू आणि आईला आम्ही तुमच्या काहीच होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच मनस्विनी म्हणत असते, हे बघ असं करू नकोस ना, प्लीज प्लीज ताई, मला वाचव ना गं प्लीज. अगं मी पडेल ग, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का ग ताई, माझा हात गळून आलेला आहे हे पकडून पकडून, प्लीज ताई मला वाचव ना. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, ठीक आहे थांब, मी तुला मदत करते. आणि आता लगेचच ती थोडीशी पुढे पुढे घेत असते तिची व्हीलचेअर आणि म्हणत असते, हे बघ माझ्या पायाला पकड आणि पायाला पकडून तू वरती येण्याचा प्रयत्न कर, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता तेजस्विनी पुढे पुढे सरकते तर मनस्विनी हळूहळू तिचा पाय पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पण इथे हे सगळं काही खूपच कठीण असतं मनस्विनीला वरती येणं. पण तरीसुद्धा आता तेजस्विनी स्वतःचा जीव लावत असते पुढे पुढे सरकण्यासाठी आणि तिच्या हातामध्ये स्वतःचा पाय देण्यासाठी. आणि तेव्हा आता तेजस्विनी म्हणत असते, मनस्विनी प्लीज ट्राय कर ना, प्लीज ट्राय कर ना, थोडंसं पुढे ये आणि माझा पाय पकड, माझा पाय पकड, असं आता इकडे ती बोलत असते. पण तरीसुद्धा आता इकडे तिच्या हाताला फारसं काही यश लागत नाही. आणि तिथेपर्यंत असं दाखवलेलं आहे की आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ती दरीमध्ये पडत आहे. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण शेवटी उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इकडे जी काही आपली आपण पाहतो की शेवटी मनस्विनी ही वर आलेली असते आणि जेव्हा मनस्विनी वर येते तेव्हा मात्र सखी आणि कान्हा हे धावतच येतात. शेवटी मनस्विनीने तेजस्विनीला दरीतून धक्का दिलेला असतो आणि त्यानंतर सखीला ती म्हणत असते, सखी सखी मला नाही, मला नाही, मनस्विनी मावशीला वाचव, मनस्विनी मावशीला वाचव. म्हणजे तिला असं दाखवून द्यायचं असतं की ती जी वाचलेली आहे ती तेजस्विनी आहे आणि दरीत पडणारी आहे ती फक्त आणि फक्त इथे तिची आई तेजस्विनी आहे. आता प्रेक्षकांना हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की दरीत पडणारी तेजस्विनी कशा पद्धतीने वाचेल आणि काय होईल हे पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लपंडाव.